हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मेक इट इझी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 8वी यामधील मेट्रिक मेजरमेंट्स म्हणजे दशमान परिमाणे यांचं रूपांतरण पाहिलेलं आहे आणि त्यासाठी एक तक्ता जो आपल्याला उपयोगी पडणार आहे त्या तक्त्याच्या मदतीने उदाहरणे कशी सोडवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता यावर आधारित स्कॉलरशिपच्या परीक्षेला उदाहरणे कशा प्रकारची येतात आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या सोप्या ट्रिक वापरता येतील आणि आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये तक्ता बघितलेला आहे त्या तक्त्याचा वापर सुद्धा कशा पद्धतीने करता येईल आणि उदाहरणे पटकन सोडवता येतील याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर पहा, म्हणजे या व्हिडिओमधील उदाहरणे तुम्हाला समजायला सोपी जातील। आता मेट्रिक मेजरमेंट्स यामध्ये आपण शाब्दिक उदाहरण बघणार आहोत। पहिलं उदाहरण आपण अतिशय सोपं घेतलेलं आहे बघा, 4 हेक्टोग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम। म्हणजे आपल्याला काय करायचंय की हेक्टोग्रॅम जे आहे 4 हेक्टोग्रॅम याचं रूपांतर आपल्याला सेंटीग्रॅम मध्ये करायचं आहे। मग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ट्रिक आठवते का बघा, 4 हेक्टोग्रॅम। आता हेक्टो म्हणजे आपण या कॉलमचा उपयोग करणार बघा, इथे हेक्टो आहे म्हणजे इथे आपण लिहिणार 4 आणि त्याचं सेंटीग्रॅम मध्ये रूपांतर करायचंय। मग सेंटीग्रॅम कुठे आहेत तर इथे आहेत, म्हणजे आपल्याला इथपासून इथपर्यंत या कॉलम पर्यंत यायचंय। मग काय करायचं आपल्याला तर याच्या पुढे आपल्याला शून्य वाढवत न्यायचे आहेत, तर 1 2 3 आणि इथे 4 म्हणजे सेंटीग्रॅम पर्यंत आलो आपण। म्हणजे आता ही संख्या किती झाली बघा, 4 वरती 1 2 3 4 4 शून्य आहेत म्हणजे हे झाले 40,000। हा म्हणजे 4 हेक्टोग्रॅम म्हणजे 40,000 सेंटीग्रॅम, 40,000 सेंटीग्रॅम। अशा पद्धतीने या चार्टचा उपयोग करून आपण हेक्टोग्रॅमचं रूपांतरण किंवा कन्व्हर्जन जे आहे ते सेंटीग्रॅम मध्ये करू शकतो। आता पुढचं उदाहरण बघूया, दुसरं उदाहरण। 20 लिटर पाणी मावणाऱ्या बादलीचा पाऊण भाग पाण्याने भरला आहे। ती बादली पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाणी बादलीत भरावे। आता हे उदाहरण समजून घेण्यासाठी आपण एक पहिल्यांदा बादली जी आहे तिचं एक चित्र काढून घेऊया। समजा ही एक बादली आहे। आता यामध्ये बादलीचा पाऊण भाग पाण्याने भरलेला आहे असं म्हटलेलं आहे। पाऊण भाग म्हणजे किती तर 3/4 म्हणजेच 4तले 3 भाग। आता बघा आपण 4तल्या 1 भागाला या ठिकाणी बघा आपण 4तला 1 भाग याला म्हणतो आपण पाव। त्यानंतर 4तले 2 भाग म्हणजे याला आपण म्हणतो अर्धा आणि 4तले 3 भाग म्हणजे याला आपण म्हणतो पाऊण। तर पाऊण भाग म्हणजे 4तले 3 भाग पाण्याने भरलेले आहेत। ही जी बादली आहे याचे आपण 4 समान भाग केले तर त्या 4 पैकी 3 भाग पाण्याने भरलेले आहेत। मग आपण आता या बादलीमध्ये पाणी भरूया बघा, अशा प्रकारे आपण या बादलीचे 4 समान भाग केलेले आहेत। आता 4 पैकी 3 भाग पाण्याने भरलेले आहेत म्हणजे हा एक भाग धरा, हा दुसरा आणि हा तिसरा भाग, म्हणजे या 3 भागांमध्ये काय आहे पाणी आहे। तर आपली बादली जी आहे त्याचे 3 भाग पाण्याने भरले। आता आपल्याला काय करायचंय की 20 लिटर पाणी जे आहे हे या संपूर्ण बादलीमध्ये मावतं, परंतु बादलीचा पाऊणच भाग भरलेला आहे। मग पाऊण भाग म्हणजे काय तर हे 3 भाग, हे 3 भाग जे आहेत हे 3 भाग यामध्ये किती पाणी असेल हे पहिल्यांदा आपल्याला काढायचंय आणि मग उरलेला भाग जो आहे तो भरण्यासाठी किती पाणी लागेल। आता बघा या बादलीचे आपण 4 समान भाग केलेत, पूर्ण बादलीमध्ये 20 लिटर पाणी राहते। मग आता जर आपण याचे 4 भाग केलेत तर 20 लिटर पाणी मावणारी जी बादली आहे त्याचे 4 भाग केले तर एका भागामध्ये किती पाणी राहील त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल की 20 लिटरचे 4 भाग म्हणजे झाले 4 पंचा 20, म्हणजे एका भागामध्ये 5 लिटर पाणी राहील। म्हणजे बघा या भागामध्ये 5 लिटर पाणी, या भागामध्ये 5 लिटर, या भागामध्ये 5 लिटर, म्हणजे या भागामध्ये सुद्धा 5 लिटर पाणी राहील। म्हणजे आपल्याला उत्तर इथेच मिळालं की ही बादली जर पूर्ण भरायची असेल तर किती लिटर पाणी लागेल तर
5 लिटर पाणी जे आहे ते बादलीमध्ये भरावे लागेल। मित्रांनो, हे जे उदाहरण आहे हे सन 2008च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेले उदाहरण आहे। तर चला पुढचे उदाहरण आपण बघूया। आता पुढील उदाहरण आपण तिसरं उदाहरण बघूया। बघा, उदाहरण असं आहे की 5 मीटर तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर तारेची किंमत किती? म्हणजेच इफ कॉस्ट ऑफ 5 मीटर लॉंग वायर इज ₹80, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 1 डेसिमीटर वायर? आता पुन्हा एकदा आपण आपला जो चार्ट आहे त्याची मदत घेणार आहोत। तर तो चार्ट आपण पहिल्यांदा काढून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण आपला चार्ट काढून घेतलाय। बघा, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली। आता उदाहरण काय आहे समजून घेऊया। 5 मीटर तार आहे आपल्याकडे, ज्याची किंमत आहे 80 रुपये आणि आपल्याला 1 डेसिमीटर तारेची किंमत काढायची आहे। आता या ठिकाणी आपण अशी मांडणी करू शकतो। बघा, 1 डेसिमीटर एवढ्या तारेची आपल्याला किंमत काढायची आहे। मग 5 मीटर जी तार आहे, या 5 मीटर तारेचं रूपांतर आपण पहिल्यांदा डेसिमीटरमध्ये करून घेऊया। आता 5 मीटर म्हणजे या कॉलममध्ये येणार बघा, 5 मीटर 5। तर डेसिमीटर म्हणजे इथपर्यंत आपल्याला जायचंय, म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे आपल्याला कन्व्हर्ट करायचंय। तर याच्या पुढे येतील 0, म्हणजे किती झाले? तर 50 डेसिमीटर। म्हणजे याचा अर्थ असा होतो बघा की 5 मीटर म्हणजेच 50 डेसिमीटर। म्हणजे ही जी किंमत आहे 80 रुपये, ही 50 डेसिमीटरची किंमत आहे 80 रुपये। मग आपल्याला काय करायचंय? 1 डेसिमीटरची किंमत काढायची आहे। 1 डेसिमीटर याची किंमत किती? तर आपल्याला काय करायला लागेल बघा, 80 भागिले 50। शून्याला शून्य कॅन्सल होतील। आता भाग घालवूया आपण। 5 आणि 8ला भाग घालवायचा। 5 एक्के 5, त्यानंतर राहिले 3, त्यावर घेतला आपण 0, 5 × 30 म्हणजे 1.6 झाले। तर बघा, ही झाली 1 डेसिमीटर एवढ्या लांबीच्या तारेची किंमत 1 रुपया 60 पैसे असं आपण म्हणू शकतो, किंवा 1.60 रुपीज। आता यानंतर पुढील उदाहरण बघूया। एका नाटकाचा प्रयोग 7:40 PM म्हणजे संध्याकाळी सुरू झाला आणि 22:15 संपला। तर तो प्रयोग किती तासांचा होता? म्हणजेच अ ड्रामा स्टार्टेड ॲट 7:40 PM अँड एंडेड ॲट 12:15. हाऊ लॉंग डिड इट लास्ट? म्हणजे तो प्रयोग जो आहे, ते नाटक जे आहे ते किती वेळाचं होतं, किती त्यासाठी वेळ लागला हे आपल्याला काढायचे। तर आपण जो चार्ट पाहिलेला आहे त्या चार्टमध्ये वेळेशी काही संबंधित आपण दिलेलं नाही, पण जेव्हा आपण दशमान परिमाणांचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला वेळेचा सुद्धा विचार करायला पाहिजे। घड्याळांवरील देखील उदाहरणं त्यामध्ये येतात आणि त्याच अनुषंगाने हे उदाहरण मला जरा महत्त्वाचं वाटलं म्हणून मी या ठिकाणी ते घेत आहे। आता नाटकाचा जो प्रयोग आहे तो 7:40 चालू झालेला आहे आणि 22:15 संपला। आता 22:15 जे आहेत असा शब्दप्रयोग जो आहे तो आपण वापरत नाही, कारण आपण 12 तासांचं घड्याळ म्हणतो। म्हणजेच दुपारचे 12 वाजले की त्यानंतर आपण म्हणतो 1 वाजला, त्यानंतर 2 वाजले, 3 वाजले असं आपण म्हणतो। परंतु 24 तासाच्या घड्याळामध्ये 12 वाजल्यानंतर 1 जो आहे त्याला 13 म्हटलं जातं, त्याच्या पुढे 2ला 14, 3ला 15, 4ला 16, 5ला 17, 6ला 18 याप्रमाणे पुढे जात जात 22:15 म्हणजे नेमकी किती होतात? तर 22 म्हणजे किती होतात बघा, 24 म्हणजे पुन्हा एकदा रात्रीचे 12 वाजणार। म्हणजे
23 म्हणजे 11 आणि 22 म्हणजे 10. म्हणजे हे किती झालेत आपल्या भाषेमध्ये, म्हणजे आपण जे 12 तासांचं घड्याळ वापरतो त्यामध्ये 22 वाजून 15 मिनिटं झाली, म्हणजेच रात्रीचे 10 वाजून 15 मिनिटे झालेली आहेत. म्हणजे तो जो प्रयोग आहे नाटकाचा तो रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी संपला. आता प्रयोग चालू किती वाजता झाला होता, तर 7 वाजून 40 मिनिटांनी. म्हणजे आपल्याला 10 वाजून 15 मिनिटांमधून 7 वाजून 40 मिनिटं जी आहेत ती काय करायची आहेत, वजा करायची आहेत. आता ही वजाबाकी करताना 15 मधून 40 जे आहेत ते वजा होत नाहीत, म्हणून आपण इकडून हातचा घेणार आहोत. पण हातचा घेताना एक लक्षात ठेवा, आपण नेहमी जी वजाबाकी करतो त्याप्रमाणे या ठिकाणी वजाबाकी आपल्याला करता येणार नाही. तर इथून ज्या वेळेला हातचा आपण इथे घेऊ त्यावेळेला आपण घेताना तो 1 तास घेणार आहोत. इथे 1 तास घ्यायचा आहे आणि 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग 60 मिनिटे आपण इकडे घेतोय, म्हणजे हे जे 15 मिनिटं आहेत या 15 मिनिटांची किती झाली, 75 मिनिटे. आणि इकडून आपण 1 तास इकडे घेतल्यामुळे इकडे राहिले 9 तास, म्हणजे 9 वाजून 75 मिनिटे झाली. त्यातून आता आपल्याला हे 7 वाजून 40 मिनिटं जी आहेत ती वजा करायची आहेत. म्हणजे नाटकाच्या प्रयोगाचा कालावधी जो आहे तो किती होता नेमका हे आपल्याला सांगता येईल. बघा, म्हणजे किती वेळ झालेला आहे नाटक ते, तर 2 तास 35 मिनिटे. प्रयोग किती तासांचा होता, तर 2 तास 35 मिनिटे. 2 hours 35 minutes. यानंतर पुढील उदाहरण आपण पाहूया. बघा, 23 किलोमीटर 46 डेकामीटर मायनस 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर. म्हणजेच 23 किलोमीटर 46 डेकामीटर वजा 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर. आता हे जे उदाहरण आहे हे 2018च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण आहे. अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना आपल्याला काय करायचंय, तर हे जे किलोमीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर हे जे 3 एकक आपल्याला दिसतात, युनिट्स दिसतात, यामध्ये सर्वात लहान युनिट कोणतं आहे ते आपल्याला पहिल्यांदा शोधून काढायचंय. आणि त्या लहान युनिटमध्ये इतर जी सर्व मोठे युनिट्स आहेत त्यांचं आपल्याला कन्वर्जन करायचंय, म्हणजे रूपांतर करायचं आहे. तर चार्ट तर आपल्याला पाठ आहे. बघा, आपण काय म्हणतो, किलो, हेक्टो, डेका. म्हणजे सर्वात लहान कोण, डेका. किलो, हेक्टो, डेका या तिघांमध्ये लहान युनिट जे आहे ते कोणतं आहे, तर डेका आहे. तर आपल्या लक्षात आलं की किलोमीटर जे आहेत ते किलोमीटर आणि हे हेक्टोमीटर या दोघांचंही रूपांतर आपल्याला डेकामीटरमध्ये करायचं आहे. या ठिकाणी जे 23 किलोमीटर आहेत यांचे सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, 23 किलोमीटर म्हणजे किती डेकामीटर होतात, किती डेकामीटर हे आपल्याला पहिल्यांदा रूपांतरण करून घ्यायचं आहे. आता 23 किलोमीटर, किलो, हेक्टो, डेका म्हणजे किलोमीटरच्या कॉलममध्ये येणार 23. बघा, आपण चार्ट बघूया, आपल्याकडे आहे चार्ट. किलोमीटरच्या कॉलममध्ये 23 येणार आणि त्याच्या पुढे हेक्टो आणि मग डेका, म्हणजे त्यावरती 23 वरती 2 शून्य आपल्याला मांडायचे आहेत. म्हणजेच थोडक्यात हे 23 किलोमीटर जे आहेत या 23 किलोमीटरचे किती झाले, 23 किलोमीटर म्हणजेच 23 वर 2 शून्य डेकामीटर. आता पहिलं जे आहे 23 किलोमीटर 46 डेकामीटर, म्हणजे आता टोटल किती डेकामीटर होतात ते पाहूया. कारण 23 किलोमीटर बरोबर हे 46 डेकामीटर सुद्धा आहेत. म्हणजे हे 2300 अधिक 46 म्हणजे टोटल झाले 2346 डेकामीटर झालं. बघा, पहिले जे आहेत हे सगळे डेकामीटरमध्ये रूपांतरित झाले.
आता इथे हे जे 19 किलोमीटर आहेत त्याचे पहिल्यांदा आपण काय करूया, 19 किलोमीटरचे 19 किलोमीटर याचे आपल्याला काय करायचे, डेकामीटर. मग पुन्हा असंच होणार बघा, 19 वर 2 शून्य म्हणजे झाले डेकामीटर. 1900 हे झाले डेकामीटर. आता पुढे हे 8 हेक्टोमीटर आहेत. हेक्टो आणि पुढे डेका येतं. म्हणजे बघा चार्टच्या मदतीने हेक्टो इथे आहे म्हणजे 8 हेक्टो म्हणजे इथे 8 येणार आणि त्याच्या पुढे डेकापर्यंत जायचे म्हणजे 1 शून्य. म्हणजेच आपल्याला काय करायचंय की 8 वरती 1 शून्य एवढे हे झाले हेक्टोमीटरचे डेकामीटर. आणि याच्यामध्ये 6 डेकामीटर आणखी आहेत म्हणून अधिक 6 हे झाले 6 डेकामीटर. 6 डेकामीटर असे एकूण झाले हे 1986 डेकामीटर. आता याचा अर्थ असा होतो बघा, हे जे आहेत 23 किलोमीटर 46 डेकामीटर म्हणजेच किती झाले 2346 डेकामीटर. आणि हे जे 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर याचे झाले 1986 डेकामीटर. म्हणजे आता आपल्याला या दोघांची वजाबाकी करायची आहे. 2346 वजा 1986 किती होतात बघा. हे 6तून 6 गेले 0, इथे 14तून 8 गेले 6 उरले, पुन्हा इथे हातचा 1 गेला, 13तून 10 गेले म्हणजे राहिले 3, पुन्हा हातचा गेला 2तून 2 गेले 0 म्हणजे 360 हे काय झाले डेकामीटर झाले. 360 डेकामीटर. आता आपल्याला या ठिकाणी पर्याय असणार आहेत. तर पर्यायामध्ये काय विचारले, डेकामीटरमध्ये उत्तर विचारलंय, मीटरमध्ये विचारलंय, किलोमीटरमध्ये विचारले. त्यानुसार आपल्याला आपलं जे उत्तर आहे त्याचं रूपांतरण करावं लागेल. आता मग बघा 360 डेकामीटर असतील तर याचे मीटर किती होतील. 360 डेकामीटर याचे मीटरमध्ये जर रूपांतर करायचं झालं बघा, डेकामीटरचं मीटरमध्ये रूपांतर म्हणजे इथे 360 मीटरपर्यंत यायचंय आपल्याला म्हणजे किती झाले 360 वर 1 शून्य म्हणजे 360 वर 1 शून्य म्हणजेच हे झाले 3600 मीटर. 3600 मीटर. किंवा याचं जर आपल्याला किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं झालं तर काय करता येईल बघा, 360 डेकामीटर याचे किलोमीटरमध्ये आपल्याला रूपांतर करायचे आहे. म्हणजे हे किती झाले बघा 360 डेकामीटर म्हणजेच किती तर 3.6 किलोमीटर. म्हणजे या दोघांपैकी जो कोणता पर्याय असेल दिलेला तो अचूक असेल असं आपल्याला म्हणता येईल. किंवा काही आपल्याला 2 पर्यायांचे प्रश्न देखील विचारलेले असतात. तर अशा प्रकारचे 2 पर्याय असतील तर हे दोन्हीही पर्याय बरोबर आहेत. पुढील उदाहरण पहा. 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूंवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावला तर एकूण किती खांब लागतील. म्हणजेच हाऊ मेनी पोल्स आर रिक्वायर्ड फॉर अ रेक्टँग्युलर गार्डन ऑफ लेंथ 50 मीटर अँड ब्रेड्थ 30 मीटर इफ डिस्टन्स बिटवीन 2 पोल्स इज 2 मीटर. अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. आता हे उदाहरण कसं सोडवायचं बघूया. त्यासाठी आपण एक रफ आकृती अशी तयार करून घेऊया जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की नेमकं हे उदाहरण आपण कसं सोडवायचं आहे. आता असं समजा की ही ती आयताकृती म्हणजेच रेक्टँग्युलर गार्डन आहे आणि याची जी लेंथ आहे म्हणजे लांबी ही 50 मीटर आहे आणि ब्रेड्थ म्हणजे रुंदी 30 मीटर आहे. आता या बागेच्या चारही बाजूने आपल्याला खांब लावायचे आहेत आणि अट काय आहे
तर 2 खांबांच्या मध्ये 2 मीटरचं अंतर असलं पाहिजे. तर बघा, ज्या वेळेला आपण खांब लावायला सुरुवात करणार त्यावेळेला इथून इथपर्यंत हे 50 मीटर अंतर आहे. मग या ठिकाणी किती खांब लागतील, तर त्यासाठी खांबांची संख्या आपण कशी काढणार बघा. खांबांची संख्या, आता ही जी संख्या आहे ही आपण पहिल्यांदा लांबीवरती किती खांब लागतील ती संख्या आपण काढतोय. तर ती खांबांची संख्या काढण्यासाठी आपण असं करणार आहोत, 50/2 अधिक 1. आता 50/2 म्हणजे झाले 25 अधिक हा 1 म्हणजे झाले 26 खांब. आता हा 1 कुठून आला बघा. तर या ठिकाणी जेव्हा आपण हे 50/2 म्हणजे लांबीच्या निम्मे आपण केले, त्याचं कारण असं की 2-2 मीटर अंतरावरती आपल्याला खांब लावायचे आहेत. 1-1 मीटर अंतरावरती लावायचे असतील तर जेवढी लांबी असेल तेवढेच खांब लागतील. पण 2-2 मीटर अंतरावरती खांब लावायचे असल्यामुळे काय होणार आहे, तर 1 सोडून 1 म्हणजे बरोबर निम्मे खांब लागतील. आणि मग हा 1 खांब कुठून आला, तर आपण बघा इथून खांब लावायला सुरुवात केली तर इथे आपण पहिला खांब लावणार, मग दुसरा, याप्रमाणे आपण 25 खांब लावू, ते इथपर्यंत येणार. पण पहिला खांब आपण यामध्ये पहिला खांब आपण मोजलेला नाही, म्हणून तो 1 खांब जो आहे तो इथे मिळवायचा. म्हणजे अशा प्रकारे जी बागेची लांबी आहे त्यावरती एकूण 26 खांब लागतील. आता इथे आपण असं म्हणूया, लांबीवरील खांबांची संख्या. आता आपण रुंदीवरील खांबांची संख्या काढूया. आता इथे पण असंच होईल का की ही जी रुंदी आहे या 2 टोकांमध्ये किती खांब होतील, तर रुंदी आहे 30 मीटर म्हणजे किती खांब येणार, तर 15 खांब बरोबर येणार. परंतु इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की इथला जो खांब आहे तो खांब आणि इथला खांब हे दोन्ही खांब जे आहेत ते आपण लांबीमध्ये मोजलेले आहेत. काय केले आपण, ज्या वेळेला लांबीवरील खांब आपण काढले, खांबांची संख्या काढली, त्यावेळेला इथला जो खांब आहे तो आपण मोजलेला आहे. म्हणजे हा खांब पुन्हा या ठिकाणी असणाऱ्या खांबांमध्ये मोजण्याची गरज नाही. तसंच या खांबाचं सुद्धा होणार आहे. हा पण खांब आपण या लांबीच्या वेळेला मोजलेला आहे. म्हणजे हे 2 खांब जे आहेत ते आपण काय केले पाहिजेत, वजा केले पाहिजेत. आता रुंदीवरील खांबांची संख्या काढताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे 2 खांब आहेत आपण मोजलेले आहेत ज्या वेळेला आपण लांबीवरचे खांबांची संख्या काढलेली आहे. मग आता काय करायचं बघा, तर रुंदी किती आहे, 30 आहे. 30/2 म्हणजे निम्मे करायचे. आणि इथे आपण काय केलं, अधिक 1 केलं, तसं इथे आपण करायचं -1. म्हणजे किती आले बघा, हे 30/2 म्हणजे 30चे निम्मे 15 -1 म्हणजे झाले हे 14 खांब. म्हणजे रुंदीवरती 14 खांब लागतील. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपण हे छेद 2 असं का करतोय, तर 2 खांबांमध्ये आपल्याला 2-2 मीटरचं अंतर ठेवायचं आहे. म्हणून जर आपल्याला 1-1 मीटरचं अंतर ठेवायचं असेल तर हे छेद 2 करण्याची गरज नाही. आपल्याला काय करायला लागेल, मग डायरेक्ट ही लांबी अधिक 1 आणि इकडे करताना रुंदी -1 याप्रमाणे आपण करायचे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, मग लांबीवरती खांबांची संख्या जी आहे ती 26 खांब. मग लांबी 2 वेळा आलेली आहे म्हणजे 26 × 2 म्हणजे झाले हे 52 खांब लागतील दोन्हीही लांबींवर मिळून. आणि हे 14 × 28 खांब हे रुंदीवरचे खांब. आता मग संपूर्ण खांबांची संख्या जर आपल्याला काढायची असेल तर एकूण खांबांची संख्या, तर त्यासाठी लांबीवरचे खांब आणि रुंदीवरचे खांब यांची आपल्याला काय करायला पाहिजे, बेरीज करायला पाहिजे. म्हणजे 28 अधिक 52 म्हणजे हे झाले 80 खांब. एकूण 80 खांब लागतील. तर अशा प्रकारचं
उदाहरण सोडवताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आता हेच उदाहरण आणखी सोप्या पद्धतीने कसं सोडवता येईल, तर त्यासाठी आपल्याला या आयताकृती बागेची जी परिमिती आहे त्याचा उपयोग करता येईल. परिमिती म्हणजे काय, तर चारही बाजूंची बेरीज, सम ऑफ ऑल साइड्स. मग याची परिमिती किती होईल, तर तुम्ही चारही बाजूंची बेरीज करू शकता. म्हणजे हे 50, हे 50 किती झाले 100, अधिक हे 30 आणि हे 30 60, म्हणजे टोटल झाले 160. याला तुम्ही छेद 2 म्हणजे भागिले 2 केले की येणार 80. ही मिळाली आपल्याला खांबांची संख्या. म्हणजे हे 2 का घेतलेत आपण, 2-2 मीटर अंतरावरती खांब लावायचे म्हणून छेद 2 घेतलेत. जर 1-1 मीटर अंतरावरती खांब लावायचे असतील तर 160 खांब लागतील आणि जर 2-2 मीटरवर असतील तर 80 खांब. म्हणजे 2 पैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता. आता पुढील उदाहरण आपण पाहूया. शीतलकडे समान संख्येची 5 रुपयाची नाणी आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत. तिच्याजवळ एकूण 600 रुपये आहेत. तर तिच्याजवळील 20 रुपयांच्या नोटांची संख्या काढा. म्हणजेच बघा, शीतल हॅज सेम नंबर ऑफ कॉइन्स अँड नोट्स ऑफ ₹5 and ₹20 respectively. If the amount she has is ₹600, then find the number of 20 rupee notes शीतल हॅज. हा जो प्रश्न आहे तो 2017च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा आपण आता पाहूया. आता पहा, शीतलकडे समान संख्येची 5 रुपयाची नाणी आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत. समान संख्येची याचा अर्थ काय, तर जेवढी 5 रुपयांची नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयांच्या नोटा आहेत. म्हणजे शीतलकडे 5 रुपयांची 5 नाणी आहेत. तर मग 20 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या सुद्धा किती असणार, 20 नोटा असणार, 5 नोटा असणार. 5 रुपयांची 5 नाणी असतील तर 20 रुपयांच्या सुद्धा 5 नोटा असणार. याला म्हणायचं की समान संख्येची नाणी आणि 20 रुपयांच्या समान संख्येच्या नोटा. तर असं तिच्याकडे आहेत. आता नेमकी किती आहेत हे आपल्याला माहित नाहीये. मग आपण काय करूया की तिच्याकडे जी नाणी आणि नोटा आहेत त्यांची संख्या जी आहे ती x मानूया. बघा, आपण असं म्हणूया की समजा शीतलकडे 5 रुपयांची x नाणी आहेत. म्हणजे काय होईल, 20 रुपयांच्या नोटा ज्या आहेत त्या पण काय होतील, x होतील. आता या ठिकाणी बघा, 5 रुपयांची x नाणी म्हणजे हे किती रुपये झाले, तर 5 गुणिले x म्हणजे हे झाले 5x रुपये. आणि 20 रुपयांच्या x नोटा म्हणजे 20 गुणिले x म्हणजे हे झाले 20x रुपये. आता 5 रुपयांची नाणी मिळून एवढे रुपये होतात आणि 20 रुपयांच्या नोटा मिळून एवढे रुपये होतात. दोन्ही मिळून तिच्याकडे 600 रुपये आहेत. म्हणजे या दोघांची आपल्याला बेरीज करायला हवी. 5 रुपयांची नाणी मिळून होणारी रक्कम आणि 20 रुपयांच्या x नोटा मिळून होणारी रक्कम यांची बेरीज जी आहे, असे एकूण तिच्याकडे 600 रुपये आहेत. तर मग आता आपण बघूया की तिच्याकडे 20 रुपयांच्या किती नोटा आहेत त्या. तर त्यासाठी या दोघांची बेरीज करावी लागेल. हे झाले 25x बरोबर 600. म्हणजे x ची किंमत काढण्यासाठी हे जे 25 आहेत ते आपल्याला या बाजूला न्यावे लागतील. म्हणजे हे झाले भागिले 25. म्हणजे x ची जी किंमत आहे ती आली 24. 600 भागिले 25 म्हणजे झाले 24. म्हणजे आता x आपण काय मानलं होतं, 5 रुपयांची x नाणी आणि 20 रुपयांच्या सुद्धा x नोटा. म्हणजे 20 रुपयांच्या x नोटा, x म्हणजे किती, 24. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की शीतलकडे 20 रुपयांच्या 24 नोटा आहेत.
शीतलकडे 20 रुपयांच्या 24 नोटा आहेत. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. तर आपण पाहिलं की दशमान परिमाणे यावरती आधारित जी शाब्दिक उदाहरणे आहेत ज्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं पाहायला मिळतात. आणि ती आपण या पद्धतीने वेगवेगळी उदाहरणे जी आहेत ती सोडवू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दशमान परिमाणांवर आधारित उदाहरणे सोप्या पद्धतीने कशी सोडवायची. तर अशाच पद्धतीच्या आणखी उदाहरणांचा तुम्ही सराव करा आणि परीक्षेची तयारी करा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.